वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा। इथे इतके मस्त वातावरण आहे, इतकी हवा सुटली आहे। इथल्या पावसात कधी कधी इतकी थंडी वाजते की गाडीत बसल्यावर आम्हाला हीटर लावावं लागतं। कळसुबाई पीकच्या पायथ्याशी असलेल्या या भंडारदरा धरणाचे नाव महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वीर राघोजी भांगरे जलाशय ठेवले आहे। इथे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट सुद्धा आहे। या धरणातून सोडलेल्या पाण्याचा स्पीड बघा, किती वेगाने पाणी उसळून खाली जात आहे। त्यामुळे इथे फॉगी क्लायमेट सुद्धा बनले आहे। आता हे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे कोण होते? यांनी ब्रिटिशांविरोधात मोठा लढा उभा केला होता। त्यात ते धारातीर्थी पडले होते, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले। हे धरण 1926 साली ब्रिटिशांनी बांधले होते, तेव्हा त्याला विल्सन डॅम हे नाव दिले होते। धरण ब्रिटिश इंजिनियर आर्थर हिलने बांधले होते, म्हणून नंतर त्यांचे नावही देण्यात आले। रिझर्व्हायर मधून इथून पाणी पडत आहे आणि ते दुसऱ्या साईडला धबधब्यासारखे खाली पडत आहे। इतका सुंदर व्ह्यू आहे। इथे येणारे सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत। ये साजिश है बूंदों की, कोई ख्वाहिश है चुप चुप सी, देखो ना देखो ना देखो ना देखो ना। हे आहे मोठे जलाशय। आम्ही ह्या वॉलवर चढलो होतो आणि मग ते आम्हाला बघायला मिळाले। आजूबाजूचा एरिया किती छान आहे, इतका ओपन एरिया आणि तो सुद्धा निसर्ग सौंदर्याने नटलेला आपल्याला इथे बघायला मिळतो। या जलाशयाच्या समोरच्या बाजूला तो धबधबा वाहतो आणि इथे थोडी वॉल चढून तुम्हाला हा जलाशय बघायला मिळतो। आणि हवेचा तर इथे प्रचंड वेग आहे। नशीब की आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा पाऊस नाही पडला। आता मी तुम्हाला दाखवते की इगतपुरीमध्ये जाताना आम्हाला इतके सुंदर लँडस्केप्स दिसले। पॅरलल रेल्वे ट्रॅक आणि त्यावरून चालणारी ही रेल्वे, पुष्कळ साऱ्या नद्या, पुष्कळ सारे धबधबे आणि व्हिडिओच्या शेवटी आता जे धरण बघितलेत ना, त्याची मागची साईड मी तुम्हाला दाखवते। दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, छोटे मोठे असंख्य धबधबे, जलाशय आणि लश ग्रीनरी, हिरवी पोपटी झाडे, प्युअर आणि थंड हवा या इकडच्या सौंदर्यात नक्कीच भर घालतात। आत्ताच तुम्ही बघितले की कसा ट्रक उलटला होता। आम्ही एक हॉटेल बुक केले होते, तिथे आम्ही गेलो सुद्धा, पण तिकडच्या रूम्स आम्हाला खूपच कमी साईजच्या वाटल्या। तिथून दिसणारा हा देखावा बघा। रूम बघितल्यानंतर आम्ही इकडचे बुकिंग कॅन्सल केले आणि मग दुसरीकडे जागा शोधली। ड्यू ड्रॉप हे हॉटेल अतिशय छान आहे, सर्व्हिस सुद्धा छान आहे। हे विला दिसत आहेत आणि इथे इगतपुरीमध्ये कंटिन्युअस पाऊस पडत होता। तो पाऊस जराही थांबत नव्हता, त्यामुळे इकडचे नदी नाले अगदी भरून वाहत होते। इतकी छान साईट्स आम्हाला बघायला मिळाली सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि ह्या सुंदर निसर्ग देखाव्यामुळे आमची ट्रिप खूप छान झाली। हे जे डोंगर तुम्हाला दिसत आहेत ना, तिथे ट्रेकिंग करणाऱ्या यंग मुलांची खूप गर्दी असणार आणि आम्ही वीकडेजमध्ये गेलो होतो, त्यामुळे आम्हाला इथे खूप गर्दीही नाही मिळाली। गाडीत बसून मी खूप छान छान देखावे टिपले। श्यामची आई या पुस्तकात लिहिले आहे की जेव्हा साने गुरुजी छोटे होते तेव्हा त्यांना वाटले की आपल्या लहान भावाला एक कोट शिवावा आणि तेव्हा कोट शिवल्यानंतर ते पावसातून भरलेल्या ओढ्यांमधून, नदी नाल्यांमधून चालत आपल्या गावी पोहोचले होते। म्हणजे पुष्कळ वर्षांपूर्वी जेव्हा हे पक्के रस्ते बांधले नव्हते तेव्हा तिकडची लोक कशी प्रवास करत असतील, या नदी नाल्यांमधून कसा मार्ग काढत असतील। श्यामच्या भावाचा पुरुषोत्तमचा सदरा फाटला होता आणि त्याला नवीन हवा होता। तेव्हा आईने त्याला समजावले की तुझा भाऊ जेव्हा मोठा होईल, कमवायला लागेल, तेव्हा तुझ्यासाठी छान सदरा घेऊन ये। श्यामचे वडील दापोलीस कोर्ट कचेरीच्या कामासाठी येत असत, तेव्हा ते त्याला खाऊचे पैसे देत असत। ते खाऊचे पैसे साठवून त्याने आपल्या भावासाठी एक सदरा शिवला। या धड्यामध्ये पावसामध्ये गावाची परिस्थिती काय असायची, श्यामचे बंधू प्रेम आणि आईची श्यामला शिकवण हे सर्व दिसून येते। इगतपुरीमध्ये रंधा फॉल्स, वसुंधरा फॉल्स वगैरे फेमस आहे। आम्ही इथे बऱ्यापैकी फॉल्स बघितले। रस्त्यामध्ये जागोजागी थांबून या निसर्गाचे चित्रीकरण केले। तुम्हाला मी भाताची शेती तर एका व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे। चिंब पावसान रान झालं आबादानी, अशी पुष्कळ पावसाची गाणी मनामध्ये दाटून येतात आणि तेव्हा कळते की कवीला ही गाणी कशी सुचतात। हा निसर्ग म्हणजे कवी आणि कवयित्रींची प्रेरणा आहे। चिंब भिजलेले
गजलेले बरसुनी आले रंग प्रीतीचे. हे आम्ही आलो आहोत त्या धरणाच्या पाठच्या साईडला. इथून तुम्हाला त्या धरणाचं एक मेन गेट दिसेल. आम्ही जवळपास 10 वर्षांपूर्वी भंडारदरा येथे धरण बघायला आलो होतो, पण तेव्हाचा व्ह्यू वेगळा होता. आता काही ठिकाणं बंद केली आहेत असं आम्हाला वाटतं. मी भंडारदरा, नाशिक, इगतपुरी या सर्वांची एक प्लेलिस्ट बनवली आहे. तुम्हाला सर्व व्हिडिओ एका ठिकाणी एकत्र बघायचे असतील तर ती प्लेलिस्ट तुम्ही बघा. आणि अजून बरेच धबधबे तुम्हाला दाखवायचे आहेत. तेव्हा स्टे कनेक्टेड टू माय चॅनल. बाय बाय.